ओम ओम सहना भवतु सहना भुनक्तु सह वीर्यं करवावहै तेजस्विनावतीतमस्तु मा विद्विषावहै। ओम शांति शांति शांति। भगवंतांनी दुसऱ्या अध्यायामध्ये, ज्याला ज्ञानयोग म्हणतात, ज्ञान म्हणजे काय हे स्पष्ट केलेलं आहे. ज्ञान कशाला म्हणतात? आध्यात्मिक ज्ञान. इथे ज्ञान म्हणजे काय? आध्यात्मिक ज्ञान. ज्ञानाचा संबंध कशाशी? आध्यात्मिक ज्ञानाशी. ज्ञान योग, योग म्हणजे पद्धत. ज्ञान, ज्ञान प्राप्त करण्याची, ज्ञान प्राप्त करण्याची पद्धत. कोणतं ज्ञान प्राप्त करावं आणि त्याची पद्धत काय, हे दुसऱ्या अध्यायामध्ये भगवंतांनी स्पष्ट केलेलं आहे. अर्जुन भगवंतांना शरण आलेला आहे, हे पहिल्या 10 श्लोकामध्ये स्पष्ट होतं. अर्जुन खूप प्रयत्न करतो त्या परिस्थितीमध्ये सत्य जाणून घेऊन स्वतःहून कर्म करण्याचा. पण त्याच्या लक्षात येतं की त्याच्या ज्या आवडीनिवडी आहेत, त्याच्या ज्या वासना आहेत, आणि त्याने जे आतापर्यंत ज्ञान प्राप्त केलेलं आहे, याची सांगड कुठे बसत नाही. अर्जुनाला धनंजय म्हटलेलं आहे. धनंजय म्हणजे काय? धनावर विजय प्राप्त करणारा. धनुर्धर म्हटलेलं आहे. धनुर्विद्येत धनुर्विद्येत धनुर्धर असलेला, थोडक्यात शस्त्रास्त्र कलेमध्ये निष्णात असलेला. त्याने अनेक युद्ध जिंकलेले होते. कोणतंही युद्ध तो हरलेला नव्हता. तरी सुद्धा हे युद्ध जे त्याने स्वतः प्लॅनिंग केलेलं होतं, स्वतःहून ठरवलेलं होतं, ते युद्ध करताना तो थोडासा संभ्रमित झाला, तो भावनाविवश झाला. त्याने शत्रू सैन्यामध्ये स्वतःचे आप्तेष्ट पाहिले. तो हे विसरून गेला, ते जरी आप्तेष्ट असले तरी त्या क्षणी त्यांच्या धर्माचं पालन करतायत का? धर्म म्हणजे काय? आपल्या ज्या वासना आहेत त्या वासनानुरूप कर्म करणे, त्याला धर्म म्हटलेलं आहे. सत्य असत्य जाणून, योग्य अयोग्य जाणून, योग्यची निवड करून योग्य कर्म करणे. मला काय आवडतं हे महत्वाचं नाही, मला जे आवडत नाही ते मी करत नाही हेही महत्वाचं नाही, पण काय योग्य आहे ते महत्वाचं आहे, आणि जे योग्य आहे ते करणं महत्वाचं आहे. कारण ते सत्य आहे. तुम्हाला आवडतं ते योग्यच असेल असं नाही, ते अयोग्यही असू शकेल. मग तुमचं कर्म अयोग्य बनेल, दुष्कर्म बनेल, अधर्माप्रमाणे बनेल, धर्माप्रमाणे बनणार नाही. याचं ज्ञान म्हणजे ज्ञानयोग. तुम्ही स्वतःला जाणणे, स्वतःचं कर्म जाणणे, स्वतःचं कर्तव्य जाणणे आणि त्याप्रमाणे वर्तन करणे, याचं ज्ञान. असं करत गेल्यामुळे मनुष्य कर्तव्य कर्म पार पाडतो, आणि तो कर्तव्य कर्म जेव्हा निस्वार्थ भावाने पार पाडतो,
स्वतःचं कर्तव्य म्हणून पार पाडतो. त्यामुळे त्याच्या जबाबदाऱ्या पाळल्या जातात. आणि हळूहळू हळू तो त्याच्या वासनांपासून मुक्त होतो. आणि तो बहिर्मुक्तेपासून अंतर्मुक्तेकडे जातो. असं तुम्ही किती प्रयत्न केला, मी आता अंतर्मुख बनतो, मी ध्यान साधना करतो, मी ध्यान करतो, शक्य नाही. प्रयत्न करा. तुम्ही मन रिकामं किती वेळ ठेवू शकता? थोड्या वेळ. ती ध्यान साधना करता यावी तुम्हाला त्या सर्वोच्च परमात्मा परमेश्वरावर. याच्यासाठी तुमचं मन एकाग्र करणं आवश्यक आहे. मन एकाग्र करण्यासाठी त्याची चंचलता नष्ट करणं आवश्यक आहे. मनाची चंचलता नष्ट करण्यासाठी तुम्हाला तुमच्या आवडीनावडींवर नियंत्रण ठेवणं आवश्यक आहे. आवडीनावडीमुळे निर्माण होणाऱ्या ज्या भावना आहेत त्या तुम्हाला भावना विवश करतात आणि तुमच्याकडनं एखादी गोष्ट करून घेतात तुमची इच्छा नसली तरी. तीच परिस्थिती अर्जुनाची झाली आहे. अर्जुनाची इच्छा होती युद्ध करण्याची, पण ऐनवेळीस काय झालं, जेव्हा युद्धाचा प्रसंग आला तेव्हा तो भावना विवश झाला. आणि इच्छा असूनही तो त्याचं कर्म करू शकत नव्हता. त्याला माहिती हे कर्म योग्य आहे, तरी सुद्धा तो करू शकत नव्हता. त्याच्यासाठी अख्खी भगवद्गीता आहे, 3ऱ्या अध्यायापासून 18व्या अध्यायापर्यंत. कळतं पण वळत नाही. अर्जुनाला कळत होतं हे युद्ध लढलं पाहिजे, हे सदाचरणाचं युद्ध आहे. क्षत्रियाला सदाचरणाचं युद्ध लढण्याचा योग सारखा सारखा येत नाही. ही संधी सारखी सारखी प्राप्त होत नाही. कारण क्षत्रियाचं कर्तव्य काय, राजाने सांगितलेल्याप्रमाणे कर्म करणं. राजाने सांगितलं युद्ध कर, याच्याशी करावं. पण राजा धर्मयुद्ध सांगेलच याची खात्री नाही. तो स्वतःच्या स्वार्थासाठी सुद्धा युद्ध करायला सांगेल, जे दुर्योधन करत होता. पण अर्जुनाची ती परिस्थिती नव्हती. अर्जुन हा सदाचरणासाठी सद्गुणांचं वर्तन करत, सद्गुणांना अधिक प्रबळ करण्यासाठी समाजामध्ये हे युद्ध करत होता. का? कारण त्यावेळेस दुराचार माजला होता, अराजकता माजली होती. कौरवांनी आणि त्यांच्या सहयोगांनी खूप अत्याचार सुरू केला होता समाजावर. शेवटी युद्धाशिवाय काही पर्याय नव्हता. अर्जुनाच्या लक्षात येतं, अरे मी किती विचार केला तरी तिथं माझं ज्ञान हे तितकंसं परिपूर्ण नाही. म्हणून तो भगवंतांना शरण येतो आणि भगवंतांना सांगतो, भगवंता तुम्ही मला मदत करा. मग भगवंतांनी या विभागात म्हटलेलं आहे, अर्जुना तू कोणाबद्दल शोक करतोयस? त्या दुराचारींबद्दल, त्या अधर्मींबद्दल, ज्यांचा शोक करायला नको त्यांचा शोक करतोय आणि वरतून तत्वज्ञान सांगतोय. असं भगवंत का म्हणतात? अर्जुनाने काय केलं होतं पहिल्या अध्यायापासून त्या क्षणापर्यंत? तत्वज्ञानच सांगितलं होतं ना, हे योग्य नाही, ते योग्य नाही, कुळाचार जाईल, अधर्म घडेल, वगैरे वगैरे वगैरे. कशासाठी? ज्याचा शोक करायला नको त्याच्यासाठी. भगवंत इथे ठामपणे सांगतात, विद्वान पंडित म्हणजे ज्याला ज्ञान प्राप्त आहे, ते जिवंत असलेल्या बद्दलही शोक करत नाही आणि मृताबद्दलही शोक करत नाही. आणि तू काय करतोय? तू ज्यांची लायकी नाही अशा लोकांबद्दल शोक करतोय, त्यांच्या मृत्यूबद्दल शोक करतोय. अजून जो घडलेला नाही, त्यांचा मृत्यू घडेल म्हणून तू शोक करतोय. हे विद्वान पंडिताचं लक्षण नाही, हे ज्ञानीचं लक्षण नाही. हे भगवंत अर्जुनाला समजून सांगतात.
पुढे भगवंत म्हणतात, न ते वाहम जातु नासम न त्वं नेमे जनाधिपा न चैव न भविष्याम सर्वे वयमतः परम. साहजिकच अर्जुनाच्या मनामध्ये जो संशय होता की अरे मी हा जो नरसंहार घडून आणेल याच्यामुळे महान कुळांचा नाश होईल. त्या कुळांचे जे सध्याचे संचालक आहेत ते युद्धात मारले जातील, मग त्या कुळांचं काय होईल, या जनतेचं काय होईल, त्यांच्यावर तर तो अत्याचारच होईल. मी गुरुची हत्या करेल, मला पाप लागेल. मी माझ्या वंशाचे सर्वश्रेष्ठ कुरुवंशीय भीष्मांवर बाण चालवेल, त्यांचा वध करायचा प्रयत्न करेल, तोही तर माझ्या दृष्टीने पापच आहे. मी हे पाप का करू? म्हणून भगवंत हळूहळू समजून सांगतात अर्जुना. भगवंत म्हणतात, नत्वे वाहम जातु नासम, म्हणजे काय? नत्वम नेमे जनाधिपा, याचा अर्थ काय की हे सत्ताधीश हे आधी होते आणि आता आहेत. ते ना आधी नव्हते आणि आता आहेत असं नाही. ते सर्वत्र सर्व काळामध्ये अस्तित्वात होतेच. प्रत्येक जीव हा अस्तित्वात होताच. मग तू शोक कसला करतोय आणि तू समजतो की मी त्यांचं अस्तित्व नष्ट करेल? आपल्यापैकी कोणीही काल नव्हतं असं नाही आणि आजच आहे आणि आज नाही असंही नाही. एव्हरी टाइम एव्हरीबडी विल बी देअर. कालही होता, आजही आहे, उद्याही राहणार आहे. मग तू शोक कशासाठी करतोय? कोणासाठी करतोय? थोडक्यात अर्जुनाच्या विचारसरणीतला फोलपणा भगवंत इथे समजून सांगण्याचा प्रयत्न करतात. कारण अर्जुनाच्या मनामध्ये शंका होता, अरे मी हा नरसंहार करेल. तो समजत होता हे मी करेल, म्हणून भगवंत सांगतात तू हे काही करणार नाही. हे तर आहेतच, कालही होते, उद्याही राहणार आहे, तू काही करणार नाही. तू केवळ निमित्त मात्र आहे. कारण मनुष्य सतत तीनही स्थितीतून जगत असतो, जागृत, स्वप्न, सुषुप्त. जेव्हा तो जागृत अवस्थेत असतो त्या दुसऱ्या दोन अवस्थांबद्दल त्याला काहीच भान नसतं, आणि स्वप्नावस्थेत असताना दुसऱ्या दोन अवस्थांबद्दल नसतं, आणि सुषुप्त अवस्थेत असताना काहीच नसतं. तरी सुद्धा उठल्यानंतर, जागृत झाल्यानंतर तो परत आहे तसाच जागृत होतो. तीच गोष्ट सर्वत्र लागू आहे. हे सर्व आधी होते असं नाही, ते कालही होते, आजही आहे, आणि उद्या ते उद्याही राहणार आहे. त्यामुळे तू शोक कशासाठी करतोय? त्यांच्या मृत्यूबद्दल शोक का करतोय? थोडक्यात भगवंत त्याच्या शोकामधला, त्याच्या विचारसरणीमधला फोलपणा इथे स्पष्ट करतात. भगवंत पुढे म्हणतात, देही नोस्मिन्यथा देहे कौमारम यौवनम जरा तथा देहांत प्राप्ती धीर तत्र न मुह्यती. भगवंत समजून सांगतात मनुष्याची या जगातील प्रवास. देहदारी, देहदारी म्हणजे काय? तुमचं स्थूल शरीर आणि सूक्ष्म शरीर. सूक्ष्म शरीरामध्ये काय असतात? वासना, मन आणि बुद्धी. वासना हा अव्यक्त असतात आणि व्यक्त वासना या मन आणि बुद्धीमध्ये भावभावना रूपी व्यक्त असतात. आणि स्थूल शरीर म्हणजे काय? ही तुमची दशेंद्रिय, प्राण. असं स्थूल शरीर आणि सूक्ष्म शरीराला जोडणारे कोण? तुमचे प्राण.
ही मानसाची रचना आहे. भगवंत इथे देहधारी म्हणतात. देहधारी म्हणजे काय? स्थूल शरीर आणि सूक्ष्म शरीर. देहधारी याचा अर्थ इथे वासना, भावभावना आणि तुमच्या बुद्धीचे विचार, तुमचं स्थूल शरीर. देहधारी म्हणजे इथे या शरीरामधलं आत्मतत्व नाही. देहधारी म्हणजे इथे स्थूल शरीर आणि सूक्ष्म शरीर हे जे धारण करणारा तो देहधारी. हा देहधारी काय? जन्मतो, बाल्यावस्थेत असतो, तरुणावस्थेत जातो, वृद्धावस्थेत जातो, मृत्यू पावतो. आणि मृत्यू पावतो म्हणजे काय? तो एक देह सोडतो आणि दुसऱ्या देहामध्ये प्रवेश करतो. तेव्हा या दशेंद्रियांचा आणि प्राणांचा त्याग करतो आणि त्याचं जे सूक्ष्म शरीर असतं, मनोबुद्धी आणि वासना या दुसऱ्या शरीरामध्ये प्रवेश करतात. तेव्हा दुसऱ्या शरीराचा जन्म होतो. मग अर्जुना, तू कसं समजतो की तू याचा नाश करतो? तू तर फक्त स्थूल शरीराचा करशील, ते नश्वरच आहे, ते कधी न कधी जाणारच आहे. पण हे जे सूक्ष्म शरीर आहे, हा देहधारी आहे. हा कालही होता दुसऱ्या शरीरामध्ये, आजही या शरीरामध्ये आणि उद्याही दुसऱ्या शरीरामध्ये राहील. त्यामुळे जो विद्वान आहे, जो हे सत्य जाणतो, तो त्यांच्याबद्दल, त्यांच्या मृत्यूबद्दल शोक करत नाही. कारण त्याला माहितीये तो त्यांचा मृत्यूला कारणीभूत नाही. कारण त्यांचा मृत्यूच होत नाही. मृत्यू कसला होतो? स्थूल देहाचा. भगवंत पुढे म्हणतात, मात्रा स्पर्शास्तु कांतेय शीतोष्ण सुख दुःखदा आगमापायिनो नित्या तस्तितिक्षस्व भारत. भगवंत या मूळ तत्वज्ञानापासून शरीरापर्यंत. नश्वर काय? शरीर आहे. आणि ईश्वर काय? सदैव अस्तित्वात. नश्वर शरीर. नश्वर शरीर म्हणजे काय? इंद्रिय. अर्जुना, इंद्रियांचा कशाशी संबंध येतो? द्वंद्वाशी. उष्ण, थंड, उंच, ठेंगणा असे द्वंद्व सतत जगामध्ये अस्तित्वात आहेत. आणि तुमचे द्वंद्व कशामुळे आहेत? तुमच्या इच्छांमुळे, तुमच्या वासनांमुळे. हे जग संपूर्ण कसलंय? द्वंद्व. तुम्ही जग म्हणता म्हणजे काय? द्वंद्व. तुम्हाला कळू शकता का उंची, जर तुम्हाला ठेंगणा म्हणजे माहिती नसेल? म्हणून उंच आणि ठेंगणा हे दोन गोष्टीचे या जोडीचं ते पर्टिक्युलर गुण बनलेलं आहे. तो विषय बनलेला आहे. म्हणून भगवंत म्हणतात, हे जे द्वंद्व आहेत, शारीरिक स्तरावर, मानसिक स्तरावर, बौद्धिक स्तरावर, हे तुमच्यामध्ये विविध भावभावना निर्माण करतात. तुम्हाला कधी सुख देतात, कधी दुःख देतात. ते येतात, जातात. भगवंत म्हणतात ते क्षणभंगूर आहे. कारण सुख, आपण कधी सुख प्राप्त झालं तर नेहमीच सुखात राहतो का? दुःख प्राप्त झालं तर नेहमीच दुःखात राहतो का? कधी कधी, कधी ना कधी त्याच्यातून बाहेर येतो. तुम्ही जर स्ट्रॉंग असाल, तुमचं मनावरती नियंत्रण असेल, बुद्धीवरती नियंत्रण असेल, तर लवकर त्याच्यातून बाहेर या. आणि सदैव सुखी आणि सदैव दुःखी मनुष्य कधीच नसतो. म्हणून सुख दुःख, उष्णता, थंडपणा असे द्वंद्व विविध स्तरावर असतात. भगवंत म्हणतात ते येतात आणि जातात, ते क्षणभंगूर आहे. म्हणून तू त्यांच्या प्रति तितिक्षा बाळग. तितिक्षा म्हणजे काय? बी न्यूट्रल, उदासीन. सत्य जाण की ते येतील, जातील. मग त्याच्यामध्ये गुंततो कशासाठी? या इंद्रियांच्या सुखांमध्ये, दुःखांमध्ये गुंततो कशासाठी? ते येणार आहेत, जाणार आहेत. द्वंद्व सदैव राहणार आहे.
या द्वंद्वाच्या पलीकडे जा, सुखदुःखांच्या पलीकडे जा. याचा अर्थ सुखदुःख उपभोगणं तुमचं सुटतं असं नाही. सुखदुःख उपभोगावे लागतातच, पण तुम्ही उपभोगतात कसे, तुम्ही त्याच्यातून जातात कसे? तितिक्षा, उदासीन. भगवंत म्हणतात तू तितिक्षा बाळग, बी न्यूट्रल, उदासीन बन. येणारे जाणारे. सूर्य कसा असतो? सूर्य साक्षी भावाने या पृथ्वीकडे पाहतो. सूर्याच्या ऊर्जेमुळे हे सर्व पृथ्वीवरील जीवजंतू जिवंत असतात, जगतात, मरतात. त्यांच्यामुळेच अस्तित्वात आहेत. पण सूर्य त्यांच्या क्रियांकडे लक्ष देतो का? तो फक्त ऊर्जा द्यायचं काम करतो, बाकी क्रिया ते त्यांचेच करत असतात. सूर्याला काय करायचे? तो लग्नाची वरात असली तरी प्रकाश आणि ऊर्जा देतो, आणि मृत माणसाची अंत्ययात्रा असली तरी प्रकाश आणि ऊर्जा देतो. कोणी त्याची पूजा करतो म्हणजे जास्त ऊर्जा करतो, आणि कोणी त्याला नाव ठेवतो म्हणजे त्याला कमी ऊर्जा करतो. तसं करत नाही. तो साक्षी भावाने स्वतःचे कर्म करतो. भगवंत म्हणतात त्याप्रमाणे तो साक्षी बन. ऊर्जा सूर्य देतो, पण त्याच्या मनामध्ये भाव नसतो की मी देतो, मी घेतो. तसंच अर्जुन म्हणतो तू कसं समजतो की मी यांचा मृत्यू करेन, मी यांच्या मृत्यूला कारणीभूत होईल? हा तुझा समज आहे. तसंच सुख येतील, दुःख येतील, निघून जातील, पण तू तितिक्षा बाळग, बी न्यूट्रल. आणि जे काही घडेल त्यांना सहन कर, कारण त्या तुझ्या वासना आहेत. त्या तुला पूर्ण करून किंवा ज्ञान प्राप्त करून त्यांच्यापासून दूर जावंच लागेल, त्यांना संपवच लागेल. त्याच्याशिवाय मुक्ती नाही. भगवंत पुढे म्हणतात यही न व्यथयन्ते ते पुरुषम पुरुषर्षभ समदुःख सुखम धीरम सोमृतत्वाय कल्पते. भगवंत म्हणतात पुरुष शर्षभ म्हणजे पुरुष जातीमधील वृषभ. वृषभ म्हणजे काय? बैल. बैलाचा गुणधर्म काय? जास्तीत जास्त कर्म करणे आणि कमीत कमी अपेक्षा करणे. बैल काय करतो? दिवसभर काम करतो आणि अपेक्षा काय? थोडासा चारा. तो असं म्हणतो का मला कपडे पाहिजे, हे पाहिजे, ते पाहिजे? नाही. त्याचं काम फक्त कर्म करणे, तो काम करतो. कमीत कमी अपेक्षा. पण माणसाचं काय असतं? कमीत कमी कर्म, जास्तीत जास्त अपेक्षा. म्हणून भगवंत इथे म्हणतात पुरुष वृषभा. अर्जुनाला म्हणतात, कारण अर्जुन हा पुरुषांमधील वृषभ होता. तो कमीत कमी मोबदल्याची अपेक्षा करून जास्तीत जास्त कर्म करणारा, स्वधर्माप्रमाणे कर्म करणारा होता, निस्वार्थ कर्म करणारा होता. पण भगवंत अर्जुनाला आठवण देतात, अरे तू तर पुरुषांमधील वृषभ आहे. अर्जुनाला ही पदवी त्याने केलेल्या निस्वार्थ भावामुळे, निस्वार्थ कर्मामुळे प्राप्त झालेली. भगवंत त्याला या संबोधनाद्वारे आठवण करून देतात. भगवंत म्हणतात आधी म्हटल्याप्रमाणे जो तितिक्षा बाळगतो त्या सुखदुःखांच्या पलीकडे जातो. सुखाने हुरळून जात नाही, दुःखाने निराश होत नाही. कारण तो काय म्हणतो, हे येणारे जाणार आहेत, हे नश्वर आहे, हे काही ईश्वर नाही. मग कशासाठी त्याच्याबद्दल शोक करायचा? सुख असो दुःख असो तो सम राहतो. असा मनुष्य, त्याला धीर गंभीर म्हणतात. का? कारण सुख दुःखाने तो प्रभावित होत नाही, तो अनुभव घेत असतो, पण मानसिक दृष्ट्या त्याच्यामध्ये गुंतत नाही, त्याच्याशी आसक्त होत नाही. अशा मनुष्याला भगवंतांनी इथे धीर गंभीर म्हटलं. धीरम, धीरम पुरुष, धीर गंभीर मनुष्य. तो धीराचा आहे. का? कारण तो हुरळून जात नाही, ते दुःखी होत नाही, निराशी होत नाही. म्हणून भगवंत म्हणतात सोमृत तत्वाय कल्पते. अमृत तत्वाय म्हणजे अमरत्वासाठी तो मनुष्य
योग्य आहे. त्याला अमरत्व प्राप्त होण्याची कल्पना आपण करू शकतो. म्हणून अमृतत्वाय कल्पते, तो अमृत प्राप्त करेल अशी आपण कल्पना करू शकतो. म्हणजे थोडक्यात काय, त्याला अमरत्व प्राप्त होऊ शकतं, तो अमर होऊ शकतो. थोडक्यात काय, तुम्ही इंद्रियांमध्ये जर गुंतला नाही, इंद्रिय विषयांमध्ये जर गुंतला नाही, वासनांप्रमाणे तुम्ही कर्म कराल, कर्म येतील, पण त्याच्यामध्ये जर तुम्ही गुंतला नाही, त्याच्यापासून निर्माण होणाऱ्या अनुभवांमध्ये जर तुम्ही गुंतला नाही, आणि धीर गंभीर राहिलात, तर तुम्हाला या जगापासून घडणाऱ्या कोणत्याही गोष्टीचा काळजी करायची गरज नाही. त्याला धीर गंभीर म्हणतात. सुख हो दुःख हो, ते परिणाम आहेत. तुम्ही योग्य कर्म केलं, सुख प्राप्त होईल, अयोग्य कर्म केलं, दुःख प्राप्त होईल. सुख दुःख मानणं न मानणं हे तुमच्या भावभावनांवर अवलंबून आहे. त्याच्यापासून दूर जा. म्हणजे थोडक्यात काय, भावभावनांमध्ये गुंतू नको. हे माझे भाऊ आहेत, हे काका आहेत, मामा आहेत, हे माझे आजोबा आहेत, अशा इमोशन्स मध्ये गुंतू नको. त्यांच्या पलीकडे जा, सत्य जाण, आणि तुझं जे कर्तव्य आहे ते पार पाड. कर्तव्य कोण पार पाडू शकतो? धीर गंभीर पुरुष. ते भगवंतांनी या श्लोकामध्ये सांगितलेलं आहे. कोण? जो सुखदुःखाच्या पलीकडे गेलेला असतो, आणि ज्याला तितिक्षा म्हणजे काय हे कळलेलं असतं, आणि तो ते गुण प्रत्यक्ष उपयोगात आणतो. भगवंत पुढे म्हणतात, न सतो विद्यते भावो ना भावो विद्यते सतः उभयोरपि दृष्टवंत तनयोतत्वतर्षिभिः. हा भगवद्गीतेतील ह्या अध्यायातील अत्यंत महत्वाचा श्लोक आहे. हे जर तुम्ही समजून घेतलं, तर भगवंतांनी पुढे दिलेलं तत्वज्ञान तुम्हाला समजायला सोपं होईल. असत्य कधीच अस्तित्वात नसतं, आणि सत्य सदैव अस्तित्वात आहे. हे जे तत्व, सत्य आणि असत्याचं जो मनुष्य जाणतो, त्याला भगवंत इथे तत्वज्ञानी म्हणतात. सत्य हे सत्य आहे. सत्यमेव जयते. सत्याची व्याख्या तीच आहे. कालही तेच होतं, आजही तेच आहे, उद्याही तेच ठरेल. असत्य तीनही काळी नसतं. असत्य काय? हे तुमचं शरीर. काल हे असंच नव्हतं का? काही ना काही बदल रोज घडतो, आणि उद्याही राहणार नाही का? काही ना काही बदल रोज घडत असतो. जग ही तसंच राहणार नाही, कारण त्याच्यातही बदल घडत असतात. तरी दुसऱ्या दिवशी जागृत झाल्यावर तुम्हाला जग तसंच्या तसंच दिसतं. तुम्ही स्वतःला जसंच्या तसंच अनुभवता. पण भगवंतांनी म्हटलं, हे जग म्हणजे काय? सत्य नाही, असत्य नाही, मिथ्या, माया आहे. पण ही जागृत असताना तुम्हाला कळतं. जागृत अवस्थेत तुम्ही स्वप्नावस्था मान्य करत नाही, आणि स्वप्नावस्थात असताना तुम्हाला जागृत अवस्थेबद्दल काहीच माहिती नसतं, आणि सुषुप्त अवस्थेत तर तुम्हाला काहीच माहिती नसतं. तरी सुद्धा परत जागृत अवस्थेत आल्यावरती तुम्ही तोच आणि तसाच म्हणून जन्मता, तसंच म्हणून जागृत होता, आणि तसंच जग जगता. असं होत नाही रात्री झोपताना चित्रकार होता आणि सकाळी उठल्यावर संगीतकार झाला. काय आहे की हे तुम्हाला
या शरीर मन आणि बुद्धीला स्थितीमधून जात असताना सुद्धा त्याच्या पलीकडे राहून स्वतःचं अस्तित्व राखण्यासाठी मदत करतो. त्याला भगवंतांनी सत्य म्हटलेलं आहे. सत्य काय? जागृत स्वप्न आणि सुषुप्त अवस्थेमध्ये तुम्ही जात असताना जे सदैव तुमच्या बरोबर असतं आणि ज्याच्यामुळे तुम्ही अस्तित्वात असता, तर तीनही अवस्थांमध्ये ते सत्य म्हणजे काय? आत्मतत्व. भगवंत म्हणतात जो हे आत्मतत्व जाणतो तो खरा तत्वदर्शी होईल. जे सत्य जाणणारा, ज्याला आपण तत्वज्ञानी म्हणू शकतो, तो आत्मतत्व जाणतो. म्हणून जग म्हणजे काय? तुमचा जसा स्वभाव, तुमच्या जसा वासना, तसं तुमचं जग. तुमचं जग आणि दुसऱ्याचं जग सारखंच असू शकत नाही का? कारण त्याच्या वासना वेगळ्या आहेत, त्याच्या इच्छा वेगळ्या आहेत, त्याच्या आशा आकांक्षा वेगळ्या आहेत, त्याच्या आवडीनावडी वेगळ्या आहेत. म्हणून एखादी गोष्ट तुम्हाला जशी दिसेलच तशी दुसऱ्याला दिसेल असं नाही.